बुलढाण्यात महायुतीमध्ये संघर्ष तर महाविकास आघाडी एक संघ। बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी, भाजपा, शिवसेना अशी तिहेरी लढत, तर वंचित निर्णायक भूमिकेत। बुलढाणा जिल्हा मुख्यालय असलेल्या नगरपालिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते, ज्याचे आज उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे। यामध्ये महायुतीत संघर्ष होणार आहे, तर महाविकास आघाडी एक संघ असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपाकडून अजित पवार यांची राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट अशा युतीमधून नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अपर्णा विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर सरला मंदार बाहेकर यांनी देखील भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे। त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे। तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या पत्नी लक्ष्मी काकस यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे आता बुलढाणा नगरपालिकेमध्ये भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर संगीता अर्चित हिरोडे यांनी देखील आपला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वंचितची भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा आणि आठवले RPI अशा प्रकारची आमची या ठिकाणी युती झालेली असून यामध्ये आम्ही जवळपास नगराध्यक्षासहित संपूर्ण जागा या ठिकाणी लढतो आहे। काही एक दोन ठिकाणचे कागदपत्र अपूर्ण आहेत, ते सुद्धा पूर्ण होतील, परंतु जवळपास सर्व जागा युतीच्या माध्यमातून लढून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, आठवले गटाचा झेंडा हा नगरपालिकेवर निश्चितपणे फडकेल आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपालिकेसाठी, समाज निर्मितीसाठी बुलढाण्यातील शुद्ध जनता ही निश्चितपणे या युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने सौ पूजाताई संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे। पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली, त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं, एवढे आम्ही प्रयत्न केले, पण शेवटी नाही झालं असतो। आता आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। बुलढाणा नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आता मैत्रीपूर्ण लढत म्हणता येईल ती संपूर्ण जिल्ह्यात असंच हे असणार आहे। ते आता प्रत्येकालाच लढावंसं वाटतं, त्याच्यामुळे कार्यकर्ते कुणी ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत किंवा काही लोकांच्या नेत्यांच्या भूमिका ह्या द्वेषातनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की केवळ समोरची व्यक्ती माझी राजकीय शत्रू आहेत म्हणून युती नको, अशा काही लोकांच्या भूमिका आहेत, त्याच्यामुळे देखील हे परिणाम पाहायला मिळतात। याचं नुकसान होणार आहे का? आता बुलढाण्याची जनता सुज्ञ लोकांनी पाहिलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचं वाटप झालं, की ज्या लोकांच्या घरातून भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली, ज्यांच्या घरातनं तिकीट वाटल्या गेली त्यांच्या घरात तिकीट नाकारल्या गेल्यात, त्याच्यामुळे तो मतदार आता निश्चितपणे या संदर्भात काहीतरी उत्तर देईल त्यांना। सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांनी मला संधी दिली नगराध्यक्षपदासाठी, त्यासाठी मी त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते। आणि बुलढाणा शहरातील विकासासाठी जे प्रयत्न करता येतील, त्यांच्या जनतेच्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करीत आहे। त्यासाठी या कार्यासाठी मला वरिष्ठांचे मार्गदर्शन, तसेच परिवाराचे मार्गदर्शन आणि समाजातील जे लोक आहेत त्यांचे पण मार्गदर्शन, त्यांच्या सूचना लक्षात घेऊन मी सदैव काम करेन प्रामाणिकपणे, एवढंच मी ते बोलू इच्छिते। कुठला विकास अग्रस्थानी असणार आहे ते पाहता येईल।